केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी. BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी. हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी. अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी. सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44. धन्यवाद. राम राम. ओ राम राम परळीकर. असा माहोल पाहिजे काहीतरी जबरदस्त. यानं मला नाचवलं काय हरकत नाही. तुमच्या प्रेमापोटी काही पण आहे की नाही. बाकी मजेत आहे ना तुम्ही. मजेत असणारच आहे. एक तर वैजनाथाचा आशीर्वाद आहे आणि दुसरे धनंजय भाऊ आहेत. तुम्हाला फिकर करायची गरजच नाही आहे. पण तुम्हाला सांगतो मी कोण आहे तुम्हाला माहित नाही आहे. मी आहे भाई. भाई म्हणजे आपलं असं रॅकेट चालते. जबरदस्त रॅकेट आहे. म्हणजे 1 मिनिट थांबा, 2 मिनिटं. सॉरी, फोन आलेला आहे. हा बोल. हा भाईच बोलून राहिला. नाही भाई पेल आहे पण कामावर येल आहे. काय मर्डर? अबे मर्डर बिडर काय नाही, अंधश्रद्धा आहेत ना त्या सगळ्या. मग अबे महागाई जेवढे माणसं मारून आले तर आमचं काय काम आहे. तू एक काम कर, ज्याला मारायचं असेल का नाही त्याला 2 किलो पनीर फ्री मध्ये देऊन टाक. खुशीच्या माऱ्यात मरून जाईन तो. हा एक इतका खुश होईन का खुशीच्या माऱ्यातच मरून जाईन तो. हा मॅड झालं का पोट्टे. अबे हाफ मर्डर करा म्हणजे काय, तू बार्गेनिंग करून राहिला का. हाफ मर्डरचं काम आमच्याकडे राहिलेलं नाही आहे. म्युन्सिपाल्टीने एवढे खड्डे करून ठेवले रस्त्यात. काय सगळी स्लिप डिस्क, CVD, DD असं काय काय होऊन राहिलं लोकांना. अबे फोन तो धंद्याचा टाइम आहे, कुठे नको करू. हा तर तुम्हाला सांगतो मी भाई आहे आणि मी काही करू शकतो. मी जबरदस्त ताकदवाला माणूस आहे. समजलं काय. तुम्हाला काय अडचण असली तर मला सांगा. बाय आताच मी सांगितलं मी भाई आहे म्हणून. आता सांगितलं मी सगळ्यांना भाई आहे. थुकरड भाई तुम्हीच का. हा म्हणजे आहे मी. सर 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 काय सर का त्याच्या मांडीवर जाऊन बसू मी आता. सर सर किती सरकू तिकडे. हा मीच आहे भाई. म्हणजे सॉरी SORR आहेच आहे, मीच आहे. काम काय बोल पटकन. सर मी सागर कारंडे. हा म्हणजे ज्युनियर आहे. बोल पटकन. ज्युनियर का ज्युनियर. कामाचं बोल पटापट. टाइम नाही. मला तुमच्यासारखं भाई व्हायचं सर. अबे माझ्यासारखं भाई व्हायचं तुला. सर अरे भाई होणं म्हणजे डॉक्टर इंजिनियर होणे इतकं सोपं वाटलं का तुले. हा मला एक गोष्ट खरं सांगा तुम्ही परळीकर. 10वीत 12वीत मेरिट आलेल्या पोरानं एका तरी पोरानं इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं का मला भाई व्हायचं आहे म्हणून. सांगितलं का. नाही ना, सांगू शकत नाही. कठीण असते ते, फार मेहनत लागते त्याला. नाही काय मी काय पाहिजे ते करायला तयार आहे सर. मला फक्त भाई व्हायचंय. तुला भाई व्हायचंय का. हा मेहनत करायला तयार आहे. हा सर. तुझं क्वालिफिकेशन काय सांग. एक बहीण आहे मला. अबे मी आता बहीण भाई तो भाई बहीण भाई वेगळं. अबे भाई भाई म्हणजे शिक्षण काय. तुझं शिक्षण भाई व्हायचं आणि याचा काय संबंध काय. अरे म्हणजे एज्युकेटेड फील्ड आहे आमचं. हा हे नोकरीवाल्यासारखं नाही आहे. एज्युकेटेड फील्ड आहे. सगळं लागते. शिक्षण लागते. शिक्षण. पण मला एक गोष्ट कळत नाहीये सर. भाई होणं वेगळं असतं आणि शिक्षण हे शालेय शिक्षण हे वेगळं असतं. अबे चूप बस बे.
भाई होणं वेगळं, शालेय शिक्षण वेगळं आहे, ही भाषा चालत नाहीये. भाई वाच असेल तर भाषा बदल, पहिले भाषा बदल. ओ नॉट सॉल्व ओ परतब का पोर काटना मांगतो, एक बार परतब का पोर काटेगा ना तो सब कुछ होगा. ओ परतब है ना, ओ परतब आएगा, ओ परतब को पोर काटना मांगतो. काय पोरताप का पोर काटणं मागताय? हा अबे भाषा बदल म्हणजे अशी फोरकू ठोरकू नाही बे, अशी बंगाली भाषा नाही. भाषा बदल म्हणजे भाई लोकांची एक भाषा राहते, भाई लोक राहते, भाई लोकांची. अय कळला का? येऊ का खोपच्यात? अय कळला का? नाही कळला. हा म्हणजे तुला कळला. हे काय? चाल भाई वाचा ना. हा सर. शर्टाची बटन काढ. मला माहित नव्हतं तुम्ही एवढे घाणेरडे आहात. अबे घाणेरडे म्हणजे शर्टाची बटन काढणं, बटन काढ म्हणजे स्टाईल राहते, भाई लोकांची स्टाईल राहते. म्हणजे कसं राहते, आपण म्हणजे लोकांना सांगायचं काम नाही पडलं पाहिजे की मी भाई आहे म्हणून, है ना. लोक पाहिल्या बरोबर लोकांना समजलं पाहिजे का हा भाई आहे. अबे सगळे कशाला काढले? मला मोठा भाई व्हायचंय. मग पॅन्ट पण काढ. नाही सॉरी. अबे भाई म्हणजे बटन म्हणजे 2 बटन, फक्त 2 बटन उघडले. फक्त 2 बटन का? स्टाईल राहते, भाई लोकांची स्टाईल राहते, भाई लोकांची बोलाची स्टाईल, चालाची स्टाईल वेगळी राहते. म्हणजे समजा तुला सांगतो मी, म्हणजे तू समजा एखाद्याला साधी धमकी द्यायला गेला, साधी, तर असं उभं राहायचं. ओके. समजा तू एखाद्याला खंडणी गोळा करायची आहे तर थोडी वेगळी स्टाईल वापरायची आहे भाषा. समजा तुला एखाद्याचा मर्डर करायचा असेल एवढी वेगळी स्टाईल वापरायची आहे अशी. समजा किती वेळा समजा करतो. समजलं ना मला करू दे ना. स्वतः आपला 3 करते, मला एकदा करू दे. आता फोडीन कळलं. अरे मी भाई आहे रे. सॉरी. हा मी भाई आहे. सॉरी. हा भाई आहे. तुला भाई आहे ना? हा सर भाई व्हायचं. एस्टॅब्लिश करा मला भाई म्हणून. एस्टॅब्लिश करू तुला? सर मग मला सांग, तुला चिमणी माहिती आहे का? चिमणी. हा चिमणी माहिती आहे सर. कशी असते? अबे ती चिमणी नाही बे, चिवचिव करणारी. चिमणी म्हणजे एवढीशी पिस्तूल असते, अशी एवढी. एवढीशी? हा इथं ठेवायची अशी. इथं आहे तुमच्याकडे? नाही माझ्याकडे नाही आहे. तुमच्याकडे एवढी पण चिमणी नाही? अबे तसं चिमणी म्हणजे पिस्तूल असते बे, अशी पिस्तूल असते. ते नाही आहे. कारण काय आहे का, एकदा तुम्ही भाई म्हणून इस्टॅब्लिश झाले तर मग तुम्हाला पिस्तूल वापरायचं कामच पडत नाही. लोक नावानच घबरावतात. आज आवाज काढला की काम फत्ते. यस सर, मला भाई म्हणून एस्टॅब्लिश करा. मला मोठा भाई व्हायचा आहे. त्याला मोठा भाई व्हायचा आहे? हा सर. मोठा? येस. एकदम. मग मला सांग, खोका म्हणजे काय? खोका म्हणजे माहितीये मला. क्या बात आहे, सांग पटकन. खोका रे. अबे असं खोका नाही रे. खोका पेटी आणि खोक्यामध्ये काय फरक आहे? पेटी पत्र्याची असते, खोका कायचं असते? कायचं असते? सॉरी कायचं असते? पुठ्ठ्याचं असतं. तुझ्या पुठ्ठ्यावर मारेन आता मी. इकडे शिकायचं आहे ना? हा सर. आहे रे इकडे. मला सांग, तुला एखाद्याचा मर्डर करायला पाठवला तर काय प्रोसिजर फॉलो करशील? सर मला मर्डर करायला पाठवलं ना तर सगळ्यात आधी शाबास, मी त्याचा मर्डर करणार. कस काय करणार बेटा? तूने मेरे माँ को खून किया. बस गरिबीची गोष्ट करू. हे बा कसं आहे, सगळ्यात पहिले मर्डर करायचं असेल ना तर ज्याचा मर्डर करायचा आहे त्याला शोकॉस नोटीस पाठवायची. शोकॉस नोटीस म्हणजे? शोकॉस म्हणजे कारणे दाखवा. का माननीय श्रीमान श्री, आम्ही आपणाकडे 5 लाख रुपयाच्या खंडणीसाठी अर्ज केला होता, पण सदरू अर्जाची पूर्तता अजूनही झालेली नाही, तरी आपला मर्डर का करण्यात येऊ नये. हा आणि लिहायचं सही शिक्का मारायचा, लिहायचं वॉर्म रिगार्ड. वॉर्म रिगार्ड म्हणजे? मला माहित नाही. आता नवीन आलं मार्केटमध्ये, लोक वापरायला लागले, मी पण वापरतो. मार्केटमध्ये रिस्पॉन्स चांगला आहे. सही शिक्का मारायचा, खाल्ल्याचं बीजी गँग. हा सर, आपण खूप बिझी होणार ना. असं बीजी नाही आहे, बीजी म्हणजे भारत गणेशपुरे गँग, असं बीजी गँग होणार आहे आपली. सर सांगा सर, तुम्ही काय म्हणाल ते करायला तयार आहे मी सर. तसं नसते रे, तू करायला तयार आहे पण लोकांनी ऐकलं पाहिजे ना. आता मला मंत्री व्हायचं आहे, पण धनंजय भाऊ करणार आहेत का मला मंत्री? ना ते सांगतो. म्हणजे असं होते ना, आपली इच्छा असते. कसं आहे, या क्षेत्रात आहे ना, डोकं असं एकदम शांत ठेवायला पाहिजे, नजर अशी तीक्ष्ण ठेवायला पाहिजे. आपले जे सिनियर भाई लोक आहे त्यांनी म्हटलं पाहिजे का तुझ्या डोळ्यात वेडसरपणाची झाक दिसते.
डोळ्यात? हा डोळ्यात वेडसरपणाची झाक. हा सर माझ्या डोळ्यात आहे. कुठे आहे? हे बघा ना, आहे. चिपड आहे बे ते. अरे बघा ना, नीट बघा ना, वेडसरपणाची झाक आहे बघा. अबे चिपड आहे बे बघा ते. ना, जरा नीट बघा ना तुम्ही. अबे चिपड आहे. अहो बघा तर तुम्ही. अरे वेड- अरे ये देख साले, ये देख साले, कब से दिखा रहा हूँ तुझे. हाँ, इनको दिख रहा है, इनको दिख रहा है साले, सबको दिख रहा है, तेरे को नहीं दिख रहा. कहाँ से झाग निकालू बता साले, बर्तन से झाग निकालू या कपड़े से झाग निकालू. गिरो सालो गिरो, मगर उछलने की तरह गिरो, जो पर्वत की ऊंचाई से गिरकर भी अपनी सुंदरता खोने नहीं देता, जमीन के तह से मिलकर भी अपना अस्तित्व खोने नहीं देता. क्या है, कैसे दिखाओ बता मुझे. हे बघ मिठ्ठू. मिठ्ठू साला, ये मिठ्ठू कौन है? रागू है, मैना है, पोपट है, कौन है ये मिठ्ठू? गेलं 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 थोडा वेळ आलं होतं. आलं होतं सांगतो. म्हणजे त्यानं आपल्याला म्हटलं पाहिजे का तुझ्या डोळ्यात वेडसरपणाची झाक दिसते, तू ठार वेडा दिसते, असं नाही म्हटलं पाहिजे. हा. समजलं? हा मग सर, हा. शूटिंगची प्रॅक्टिस कुठे करायची? तुला का ऑलिम्पिक मध्ये जायचं बेटा? 2 फुटावरून गोळी मारायची काम खलास. त्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे. हा 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 हा. सर मला बनवा. हा हा. साला भाई बनवा सर मला. आई बनवा, बाई बन असं नाहीये. पोलीसचा झमेला राहते त्याच्यामध्ये. काय पोलीसचा झमेला राहते, पोलीसचा. सर हेच सांगतोय, हा. मर्डर करायला गेलो, हा हा. पोलिसांनी पकडलं तर काय करायचं? आपण काय करणार आहे? जे काय करायचं ते पोलीसच करतात. पोलीस करतात मग काय करतात ते? त्याचं असं काही थेअरी नाही, डायरेक्ट प्रॅक्टिकल आहे. होयो. हा. मग अशा वेळी आपण काय करायचं? आपण थोडी बहुत ऍक्टिंग करायची. एक्टिंग. हाँ, हाँ. चले का कहता है मुझे राग, कहता है जिस राग से बारूद बनते हैं उसे विश्वनाथ कहता है. अबे अशी ऍक्टिंग नाही बे. तुझ्या आईचा लुगडा धुतला तुझ्या. मग कसली ऍक्टिंग करायची? सांगशील नाही भाई, वाड्यावर चला या. हो हो हो. अबे तसं नाही आहे. ऍक्टिंग ऍक्टिंग अशी म्हणजे अशी खरी खुरी वाटली पाहिजे. खरी खुरी. अशी जेन्युअन ऍक्टिंग वाटली पाहिजे. नाही नाही, जेन्युअन म्हणजे कशी करायची मला ते तरी सांगा सर. अरे काय भुसनाळ्या येडबीड लागलंय काय रे तुला? हा, अरे आमचं ऐकत नाही म्हणजे काय? अरे सांग ना सरळ कशी. अरे नाही रे, अशी नाही रे, अशी नाही रे. खरी वाटली पाहिजे, खरी, खरी. एकदम जेन्युअन, एकदम जेन्युअन खरी. एकदम जेन्युअन. हा हा सर, हा. सर मैं राम प्रसाद लक्ष्मण प्रसाद का छोटा भाई सर. अशी बेकार मारतीन ते. हा? पोलीसवाले बेकार मारतीन. एक तर तू काय बोलून राहिला याच्यासाठी मारतील, आणि ते जे बोलून राहिला ते समजून नाही राहिला म्हणून डबल मारतील. वी आर ऑन म्हणतील आणि दडादड तोडतील. आपण काय करायचं? खरी खुरी वाटली पाहिजे. एकदम असं खरी. मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असा कानाडोळा का करावा? माझा अनुभव दांडगा शब्द संपत्ती भरपूर. कानटकर, कालकर, शिरवाडकरांचे पल्लेदार वाक्य टाळे वाजेपर्यंत खेचून न थांबता मला बोलता येतात. मग माझ्याकडे दुर्लक्ष का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही म्हणालात, काही म्हणालात तरी तो मी नव्हे. एकदम बरोबर. फक्त मला एवढं सांग का हे सगळं तू टायर मध्ये आत जायच्या आधी म्हणशील की टायर मधून बाहेर आल्यावर? म्हणजे पोलीसला जर आपण म्हटलं का तो मी नव्हेच, तर पोलीसला बरोबर समजते की तो तूच आहेस. टायर मध्ये टाकतात आणि दडाल तोडवतात, दडाल तोडवतात. मग सर मला सांगा ना, भाई व्हायचं तुला कसं? भाई व्हायचं आहे ना, मग चांगली चांगली कॉमेडी कर, पंचस कर, या सगळ्या लोकांना खुश कर, मस्त, मग तू भाई होशील. अहो काय कॉमेडी एक कॉमेडी करून मी कसं भाई होणार आहे? अरे होणार आहे, तुला तेच सांगतो. माग एकदा काय आहे, पुण्याच्या एका देशपांडे नावाच्या माणसानं आपल्या लेखणीतून इतके हास्यस्फोट केले, इतके हास्यस्फोट केले का त्यांनी तमाम महाराष्ट्रानं भाई केलं. भाई पु ल देशपांडे. हो. हा? एवढा मोठा भाई, त्याची दहशत कायम आहे. अजून 100 वर्ष त्या भाईची दहशत कायम राहणार हो आहे. सर. मला एक गोष्ट सांग, एवढा मोठा भाई होणं आपल्याला जमणार आहे का? नाही. जमणार आहे नाही, काय? नाही. मग आपल्या हातात काय आहे? असं लोकांसमोर यायचं, त्याचं मनोरंजन करायचं, त्याचे असे हासरे चेहरे बघायचे आणि आपण खुश व्हायचं. आणि धनंजय भाऊनं काही दिलं, बिदागिदा घेऊन जायची. चला. असं का? पैसे पाहिजे.